नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सर्वसेवा भरती 2026 मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. बऱ्याच महिलांना नेमकं माहित नाही, अभ्यास करतायत सर्वजण, परंतु या पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जाणून घ्यायच्या आहेत, आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. नेमकं आपलं काम काय असणार आहे. एकदा सिलेक्शन झाल्यानंतर सरकारी नोकरी आपल्याला लागणार आहे, म्हणून अंगणवाडी सुपरवायझर म्हणून आपण काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तर आपण आपलं नेमकं काम काय आहे, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय पार पडायच्या आहेत आपल्याला शासकीय सेवेमध्ये, ते तुम्ही जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या अभ्यास करतायत किंवा ज्या अभ्यास करणार आहेत भविष्यामध्ये, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणी पर्यंत पोहोचवायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्या अगोदर आपल्याकडे जे 128 पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे 2026 करिता, एकूण 128 जागा आहेत. सगळ्या कॅटेगरी करिता जागा असणार आहेत. याची अंगणवाडी सुपरवायझर सर्वसेवेची बॅच, ऑनलाईन बॅच आपण आता स्टार्ट केलेली आहे. जास्त दिवस झालेले नाही, 1 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला ICDS पोषण अभियान, संगणक विषयाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत. प्लस सर्व विषयाचे आपण PDF नोट्स या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता, कारण मोबाईल मध्ये त्रास होणार आहे बुक मध्ये वाचायला, किंवा आपण वाचण्याचा कंटाळा सुद्धा करतो. तर या बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, ऍडमिशन ओपन आहे. दर महिन्याला झूम मीटिंग असेल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असते. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता किंवा रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करता येणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 अगदी सोपा नंबर आहे. तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे आणि ऍडमिशन घेण्याकरिता कॉल करायचा आहे. तसे आपल्याला ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ऍप मधून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घेता येईल. ओके, ऍप डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला जी काही मी माहिती सांगितलेली आहे त्या संदर्भात जास्त वेळ न घेता आपण लगेच या ठिकाणी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या बघणार आहोत. यामध्ये त्याने दिलेलं आहे, अंगणवाडी सेविकांच्या कामाचे परिवीक्षकाकडून म्हणजे सुपरवायझर कडून पर्यवेक्षण करणे म्हणजे सुपरविजन करणे. नागरी भागातील 25 अंगणवाड्यांसाठी एक मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका असेल आणि तसेच तिच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील 25 अंगणवाड्याकरिता एक सुपरवायझर आणि नागरी भागातील 25 अंगणवाड्याकरिता एक सुपरवायझर नियुक्त केली जाणार आहे. त्यांच्या आता कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय. मध्ये म्हटलेले, परिवीक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकासह अंगणवाड्यांचा कार्यक्रम राबवतील, ओके आखतील. अंगणवाडी सेविकांना क्षेत्रीय समस्या निवारण करतील. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण केलं जाईल त्यांच्या मार्फत. कुटुंबाची यादी करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे, यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे. ओके, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ना तुमचं काम आहे अंगणवाडी सुपरवायझरांचं. त्यानंतर ड मध्ये म्हटलेले, सर्व जन्म आणि मृत्यूंची नोंदी अद्ययावत करणे गावामधील, ग्रामीण आणि शहरी भागातील. त्यानंतर ती कुपोषित आणि आजारी बालकांची ओळख पटवणे, तसेच मुलींचे योग्य वजन करणे आणि वजन कार्डवर त्यांचे वजन योग्यरित्या लिहिणे, साधी औषधी व प्रथमोपचार देणे. गंभीर कुपोषित आजारी बालकांना PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात, प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये पाठवणे. आरोग्य केंद्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं नियंत्रण करणे, तसेच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करणे तुमचं काम आहे. ओके, त्यानंतर पूरक पोषण आहार कार्यक्रम 3 महिन्यातून एकदा बीड स्तरावरती, ओके बीड स्तरावरती नियमित क्षेत्रीय भेटीद्वारे तुम्हाला फक्त इन्स्पेक्शन करायचं आहे. प्रत्येक अंगणवाडीला भेट द्यायची आहे. बीड स्तरावरती अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावरती देखरेख आणि मार्गदर्शन करेल. अशा प्रकारे महिन्यातनं 20 दिवस दौरा असेल तुमचा. ओके, महिन्यातनं एक वेळेस 20 दिवस. त्यानंतर पुढचं म्हटलेलं आहे, यांनी 4 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे, तुमचं कर्तव्य आणि जबाबदारी ICDS योजनेच्या प्रगतीचा म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि क्षेत्रीय समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी ती नियमितपणे आणि नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांशी महिन्यातनं किमान एकदा प्रकल्प मुख्यालयात किंवा तिच्या स्वतःच्या क्षेत्रीय मुख्यालयात, म्हणजे तुम्हाला स्वतःचं ऑफिस सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या तुमच्या ऑफिसमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रावरती नियमितपणे तुमच्या बैठका होणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना तुम्ही योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणार आहात, त्यांना योग्य प्रकारे त्याची देखरेख करणार आहात, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करणार आहात. महिन्यातनं एकदा म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक संपर्क वाढवणे, गृहभेटी घेणे, वाड्यातील आणि गावातील सभा घेणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शन करणे. त्यानंतर 6वा पॉईंट म्हणलेले, वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी, रजिस्टर, रोग, खाती आणि साठा असेल, ओके खाद्याचा किंवा साहित्याचा तपासेल. अंगणवाडी सेविकांना या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. अंगणवाडी सेविकाकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर
करावयाची खात्री करेल. ओके, मासिक म्हणजे दर महिन्याचा अहवाल त्यांनी तुमच्याकडे सादर करायचा आहे. तुम्ही पुढे महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे. त्यानंतर 7व्या नंबरचं कर्तव्य आहे साधे आणि शिक्षित आरोग्य आणि पोषण शिक्षण संदेश तयार करेल, प्रचार सामग्रीचा वापर करेल आणि आरोग्य आणि पोषण शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मदत आणि मार्गदर्शन करणं हे तुमचं काम आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना कार्यात्मक साक्षरता वर्ग आयोजित करण्यास मदत करेल, मार्गदर्शन करेल. त्यांच्या भेटीमध्ये वर्गांना गुंतवणूक, योग्य शैक्षणिक साहित्य प्रदान करून आणि कार्यात्मक घटक समृद्ध करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत आणि समर्थन मिळवून घेईल. त्यानंतर शेवटचा 9व्या नंबरचा पॉईंट आहे ते एकीकडे अंगणवाडी सेविका आणि सीडीपीओ म्हणजे महिला बालविकास अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका आणि पीएचसी कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कर्मचारी विशेषतः एलएचपी यांच्यात संपर्क आणि समन्वय साधण्याचं काम अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी पर्यवेक्षिका ओके यांचं आहे, मुख्य सेविकांचं आहे. ठीक आहे, तुम्हाला खूप मोठं काम जबाबदारी देण्यात आलेली ती पार पाडायची कारण या ठिकाणी तुमचं जो वेतन आहे 50,000 रुपये स्टार्टिंगला. ओके, त्यानंतर 10व्या नंबरचा पॉईंट आहे शेवटचा, या अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावरील समित्यांची निर्मिती कामकाजात मदत करेल आणि मार्गदर्शन करेल, महिला मंडळी एकत्रित करेल, प्राथमिक शाळांशी जवळचे संबंध प्रस्थापित करेल आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत शासनाच्या बाल व महिला यांच्याशी निगडीत व सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता सहाय्यक म्हणून सुद्धा काम करणार आहे. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी महिला बाल विकास विभाग शासन क्रमांक 2009 या ठिकाणी तो शासन निर्णय प्रसिद्ध झालेले तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. खूप चांगलं काम आहे. तुम्हाला फक्त 25 अंगणवाड्या सांभाळायच्या आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवायचं, योग्य ते मार्गदर्शन अंगणवाडी सेविकांना मदतनीस करायचं आहे. ओके, जे काही पोषण आणि अभियानासंदर्भात योजना राबवल्या जातात केंद्र आणि राज्य सरकारच्या, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची आहे. ती शासन स्तरावरून आणि खाली ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राबवण्याचं काम तुमचं आहे. इन्स्पेक्शन करणे, ओके, योग्य ते चालू आहे का सगळं काही, तिथला खाद्य पुरवठा किंवा साहित्य वगैरे मिळालेलं आहे का, हेच फक्त तुम्हाला बघायचं आहे. आणि तुम्हाला स्वतःचं ऑफिस असणार आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही दर महिन्यात एकदा अंगणवाडी सेविकांची बैठक सुद्धा घ्यायची आहे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन जे काही नवीन नवीन योजना चालू आहेत त्या संदर्भात देणं तुमचं कर्तव्य आहे. आपण या ठिकाणी पूर्ण तुमचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या बघितल्या. याच्याबद्दल जरी अजून काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आपल्याकडे याची बघा अंगणवाडी सुपरवायझर परत या ठिकाणी संधी राहणार नाही तुमच्याकरिता, कारण तर मागच्या वेळेस 102 पदाची आणि यावेळेस 128 पदांची जागा आहेत. फक्त याला ग्रॅज्युएशन पदवी असलेल्या महिला उमेदवार, उत्तीर्ण असलेले किंवा शेवटच्या वर्षामध्ये असलेल्या महिला उमेदवार फक्त फॉर्म भरू शकतात. महिला उमेदवारांसाठी अंगणवाडी सुपरवायझर पद आहे. याची ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे. यामध्ये तुम्हाला ईबुक नोट्स, पीडीएफ नोट्स झेरॉक्स करिता दिल्या जातील सगळ्या विषयाच्या, आयसीडीएस व संगणक विषयासहित पोषण अभियान, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके सगळे विषय एकाच बॅच मध्ये असणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला पीवायक्यूचा सराव, मागे जे प्रश्न उत्तरे असले त्याचा सराव, टॉपिक वाईज एमसीक्यू, दर महिन्यात झूम मीटिंग, तज्ञ अनुभवी शिक्षक शिकवण्याकरिता आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही त्यावरती रिक्वेस्ट पाठवा, अप्रूव्ह केली जाईल. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि अभ्यासाला लागा, कारण इथनं पुढं येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यात पुढच्या महिन्यात जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत. आपला अभ्यास आपण जास्त वाढवायला पाहिजे. ओके, आणि अचूक मार्गदर्शन घेण्याकरिता संपर्क करायचा आहे. ओके, थँक्यू.